36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना तिवसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 4311 विद्यार्थी मात्र अद्यापही एका जोडी गणवेशासह स्काउट गाईड गणवेश, बूट आणि मोज्यांपासून वंचित असल्याचं विधारक चित्र समोर आलंय. या गंभीर प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये तब्बल 2.5 तास ठिय्या आंदोलन केलंय. शासनाकडून वेळेमध्ये निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही खरेदी रखडल्याचं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलंय. तिवसा तालुक्यातील विद्यार्थ्यांना शासकीय धोरणानुसार 2 जोडी गणवेश, 1 जोडी बूट आणि 2 जोडी मोजे पुरवण्यासाठी 33,18,870 रुपये मिळणे अपेक्षित होते. मात्र शाळेच्या पहिल्या दिवशी यांपैकी केवळ 10,34,000 रुपयांचा निधी प्राप्त झालाय. त्यामुळे ऐन स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर विद्यार्थ्यांना गणवेश आणि बूट मिळाले नाही. परिणामी गावखेड्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन पालकांना आपल्या पाल्यांसाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून खाजगी बाजारातून हे साहित्य खरेदी करावे लागलेले आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या या अन्यायाविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जगनराव कांबळे यांनी गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास ठिय्या मांडण्यात आलाय. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये ज्या पालकांनी स्वतःच्या पैशाने साहित्य खरेदी केले त्यांना त्या खर्चाची भरपाई द्यावी आणि सर्व विद्यार्थ्यांना तातडीने साहित्याचं वितरण करावं अशा मागण्या करण्यात आल्या. या निवेदनाच्या प्रती अमरावतीचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तिवसा तहसीलदारांनाही पाठवण्यात आल्यात. यावेळी संदीप फगवणे, पुरुषोत्तम मेश्राम, सुमेध भोगे, शिरसगाव मोजरी शाळा समिती अध्यक्ष दिनेश जवजाळकर, शैलेश रामटेके, जयकुमार बोके, शफिक शहा, जगन साबळे, दिनेश बोंबे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. राज्यासाठी 140 कोटी रुपये मंजूर, प्रत्यक्षात 84 कोटीच प्राप्त झाले. तिवसाच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातच या निधीचा तुटवडा असल्याचं समोर आलंय. वर्ष 2026-27 अर्थसंकल्पात या साहित्यासाठी 140 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात केवळ 84 कोटी रुपयेच वितरित झाले असून 56 कोटी रुपयांचा निधी अद्याप शासनाने दिलाच नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निधी तुटवड्यामुळे वितरण रखडल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय. निधी प्राप्त होताच उर्वरित साहित्याचं वाटप केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. उद्या स्वातंत्र्य दिवस आहे. 80वा स्वातंत्र्य दिवस देशामध्ये साजरा होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही आज माननीय BDO साहेब तिवसा पंचायत समिती यांच्याकडे आलो होतो. त्याचं कारण असं आहे की या तिवसा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये 1,411 विद्यार्थी शिकतात. या विद्यार्थ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे 2 गणवेश, 1 बूट आणि 2 जोडी मोजे मिळायला पाहिजे होते आणि ते आत्तापर्यंत मिळायला पाहिजे होते, म्हणजे या स्वातंत्र्य दिनाच्या आधी मिळायला पाहिजे होते. पण परिस्थिती बघा कशी आहे की तिवसा तालुकाच नाही, महाराष्ट्रातल्या एकही जिल्हा परिषद शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना 2 जोडी ड्रेस, 1 जोडी बूट आणि 2 जोडी मोजे मिळालेले नाही. अर्थसंकल्पामध्ये तरतूद 140 कोटीची होती राज्याच्या, म्हणजे राज्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळेसाठी 140 कोटीची तरतूद होती. फक्त 54 कोटी मिळाले. फक्त 54 कोटी देण्यात आले. आणि ही तिवसा तालुक्यातली परिस्थिती त्याहीपेक्षा विदारक आहे. तिवसा तालुक्यामध्ये या सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी 1,411 विद्यार्थ्यांसाठी 33,18,870 रुपये मिळायला पाहिजे होते, पण फक्त 10,34,000 मिळाले. म्हणजे विद्यार्थ्यांना काय झालं की फक्त एकच गणवेश देण्यात आला. अजून त्यांना स्काउट गाईडचा गणवेश मिळाला नाही. उद्या स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाला विद्यार्थी शाळेमध्ये बूट, गणवेश घालून व्यवस्थित जायला पाहिजे, पण त्याला बूटाचे पैसे अजून मिळालेले नाही आहे. मग गावातल्या पालकांनी काय करायला पाहिजे? जे शेतकरी, शेतमजूर, मोलमजुरी करून म्हणजे काय म्हणते त्याला भूमिहीन असलेले जे पालक आहे त्या आपल्याला विद्यार्थ्यांना 15 ऑगस्टच्या दिवशी, 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला 1,000 रुपये खर्च कुठून करणार आहे? आणि हे आजचाच विषय आहे असं नाही आहे. दरवर्षी सरकारकडून याच्यासाठी निधी मिळत नाही. दरवर्षी जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना गणवेश वेळेवर मिळत नाही, बूट वेळेवर मिळत नाही. मग हे वेळेवर मिळत नाही तर म्हणून या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद होण्याचं हे सर्वात मेन कारण आहे. तरी आम्ही पालक म्हणून आम्ही आमच्या मुलांना CBSEला टाकत नाही, इंग्लिश मिडियमला टाकत नाही. आम्ही म्हणतोय की मराठी शाळा जगल्या पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळा जगल्या पाहिजे. याच्यासाठी आम्ही त्या जिल्हा परिषदेमध्ये आमचे विद्यार्थी टाकतो. मात्र जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांसाठी सरकार योजना योग्य पद्धतीने राबवत नाही आणि मोठ्या प्रमाणात निधी जो मंजूर निधी आहे तोच मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या योजनाचं इम्प्लिमेंटेशन होत नाही. मग आज 30 लाख मिळायला 33 लाख मिळायला पाहिजे त्या तालुक्यांना, ते मिळाले नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही, बूट मिळाला नाही. त्यामुळे आमची मागणी आहे, आज BDO साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे की संबंधित पालकांनी जर आपापल्या विद्यार्थ्यांना ते साहित्य खरेदी जर करून दिलं असेल, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुटं खरेदी केले असेल, मोजे खरेदी केले असेल, स्काउट गाईडचा ड्रेस खरेदी केला असेल, तर त्या प्रत्येक पालकांना त्यांचा पैसा हा सरकारनं भरून दिला पाहिजे. कारण तुम्ही खरेदीसाठी तर मंजूर करणारच आहे. 140 कोटी तुमच्याकडे अर्थसंकल्पात तरतूद केलीच आहे. तो पैसा तर तुम्हाला मिळेलच. तो पैसा भ्रष्टाचार करण्यापेक्षा आमच्या पालकांना द्या, कारण त्यांनी तुमचं साहित्य देण्यापूर्वी साहित्य त्यांना खरेदी करावं लागलं आहे. कारण त्यांना लाज वाटते की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माझा मुलगा बिना चपलेचा बिना बुटाचा शाळेत जाऊ नये. त्यामुळे ही मागणी आम्ही BDO साहेबांकडे केली आहे. ते वरिष्ठ स्तरावर पोहोचवतो असं त्यांनी म्हटलं. त्यांनी लेखीसुद्धा आम्हाला दिलं. यातून हे गंभीर बाब पुढे आलेली आहे. आणि हा जर याच्यामध्ये जर दुरुस्त झाली, सुधार जर झाला नाही, तर यानंतर तालुक्यातल्या प्रत्येक पालकांना घेऊन इथं मोठं आंदोलन होईल आणि ते मी करणार. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी नंदकिशोर मते, तिवसा.